सटीक और ताज़ा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। डोंबिवली पूर्व के तुकाराम भगत की 6 दुकानें थी जिससे उनका व्यवसाय चलता था। 1998 में तुकाराम भगत की इस जगह से कल्याण उमली महानगर पालिका द्वारा केडीएमटी की बसेस को घूमने अर्थात टर्न के लिए जगह बड़ी चाहिए थी। महानगर पालिका उन पर दबाव बनाती रही, मगर भगत महानगर पालिका के दबाव में नहीं आए। उस वक्त के तत्कालीन कॉरपोरेटर अजीत नडकर्णी ने तुकाराम भगत को समझाया, परिसर के विकास और प्रगति की दुहाई दी। तब जाकर तुकाराम भगत ने अपनी 6 दुकानों को तोड़ने की अनुमति देकर नागरिकों की भलाई के लिए अर्थात परिसर के विकास के लिए भगत परिवार ने महानगर पालिका का सहयोग किया। अब उनकी उसी जगह पर किसी ने अनधिकृत कार्यालय बनाया है, जिसकी उन्होंने प्रशासन को शिकायत की है, मगर उनकी इस शिकायत पर कोई कार्रवाई नहीं कर रहा है। तुकाराम भगत को न्याय मिले, इस मांग के साथ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ग्रामीण के उपाध्यक्ष राहुल भगत ने सारी जानकारी केडीएमसी के आयुक्त को पत्र द्वारा दी है, लेकिन फिर भी कोई कार्रवाई नहीं हो पा रही है। इस पर केडीएमसी की इस लापरवाही पर राहुल भगत ने केडीएमसी को अवगत कराया है कि अगर इस अनधिकृत बांधकाम को तुरंत नहीं तोड़ा गया तो वो भगत परिवार के साथ रविवार 9 फरवरी को आमरण उपोषण करेंगे। ॲक्च्युली इथे भगत कुटुंबियाच्या मालकींचे 1998 पर्यंत दुकानाचे गाळे होते। ते गाळे रस्ता रुंदीकरणासाठी त्यावेळेचे नगरसेवक अजित नाडकर्णी साहेब यांनी भगत कुटुंबियांना गय घातली की रस्ता रुंदीकरणासाठी तुम्ही ती जागा द्यावी। तर आम्ही पण ठीक आहे, नागरिकांच्या सुविधेसाठी रस्ता रुंदीकरणाला संमती दर्शवली। तिथे आमचे कुटुंबीय आहेत श्री तुकाराम भगत यांचे हे मालकीचे गाळे होते। इकडे ते आहेत विकलांग, म्हणजे ह्या एक ॲक्सिडेंटमध्ये त्यांना तो झाला त्रास। त्यांचं सगळं कुटुंबाचं उत्पन्न हे या गाळ्यातून येणाऱ्या भाड्यावर ते निर्भर होतं। तरी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत ही जागा दिली आणि या जागेवर म्हणजे जे अतिक्रमण म्हणजे गाळे होते ते तोडण्यात आले आणि रस्ता मोठ्या रुंदीकरणासाठी मोकळा करून दिला महापालिकेला। त्यानंतर कालांतराने इथे कचराकुंडी आणून ठेवण्यात आली। आता हे कोणी केलं, का केलं, यात खोलात मला जाण्याचे हे तुम्ही शोधून काढा। त्या कचराकुंडी हटवण्याच्या उद्देशाने इथे एक ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं बांधकाम केलं गेलं, जे की ओपन होतं। जस्ट कंपाऊंड वॉल टाकून बांधकाम केलं आणि एक 2-4 वर्षात पुन्हा नवीन आलेले नगरसेवक यांनी एक बंदिस्त बांधकाम केलं। तरी पण इथे ज्येष्ठ नागरिक बसत होते, तर आम्हाला त्याचा आक्षेप आम्ही कधी घेतला नाही। पण आता रस्ता रुंदीकरणाचं काम झालं, रस्ता काँक्रिटीकरण करत असताना इथे आता हे नवीन ऑफिसचं काम पुन्हा केलं त्यांनी। तर आमची तेव्हा पण मागणी होती की रस्ता रुंदीकरणाला आम्ही जागा दिली आहे, तर रस्ता रुंदीकरणच व्हावं। तिथे तुम्ही अनधिकृत बांधकाम केलंय, तर त्याच्यापेक्षा आमच्या कुटुंबाची जागा होती ते गाळे बांधून तिथून भाडं घेतील। तुम्हाला फुकट देण्याचं कारण काय? महापालिकेला नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही जागा दिली होती, तर त्याचा उपयोग महापालिकेने तसाच करावा। ते असं कुठल्याही समाजकंटकांना देऊन त्याचा दुरुपयोग होऊ नये अशी आमची इच्छा आहे आणि याच्या विरोधात मी उपोषणाला बसणार आहे। कारण महापालिका आयुक्तांना मी 15-20 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं, पण संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही आणि अद्यापही म्हणजे आजपासून ॲक्च्युली बसायचं होतं उपोषणाला, पण त्यांनी परवानगी जाणीवपूर्वक माझी परवानगी डिले केली आहे। तर परवानगी मिळो अगर न मिळो 9 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मी उपोषणाला बसणार आहे।